नागपूर येथून महारेलच्या 12 विकास कामांचा केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते लोकार्पण सोहळा। नागपूर येथून महारेलच्या महाराष्ट्रातील 12 विकास कामांचा केंद्रीय मंत्री गडकरींसह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते 15 डिसेंबर रोजी लोकार्पण सोहळा संपन्न झाला। अमरावती येथील गोपालनगर येथील रेल्वे अंडरपासचे बांधकाम 45 करोड निधीतून पूर्ण काम करण्यात आले। या कामाकरिता माजी खासदार नवनीत राणा यांचे विशेष योगदान राहिले। सोबतच आमदार रवी राणा यांनी जनतेच्या मागणीवरून सतत पाठपुरावा केल्यानं 15 डिसेंबर रोजी रवी राणा यांच्या हस्ते फीत कापून अंडरपासमधून वाहनांना ये-जा करण्यास सुरुवात करण्यात आली। उद्घाटन कार्यक्रमाला भाजप शहर अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे, माजी नगरसेविका सुमती ढोके, मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते। रेल्वे अंडरपास उद्घाटनानंतर रेल्वे गेट बंद करून अंडरपासमधून आजपासून वाहनांना ये-जा करण्यास परवानगी देण्यात आली। यावेळेस आमदार रवी राणा यांनी केंद्र सरकारसह राज्य सरकारचे आभार मानले। केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांच्या हस्ते गोपालनगर अंडरपास, अकोली अंडरपास, बंडलेराचे फ्लायओव्हरचे कामं, अनेक कामं जवळपास खासदार असताना 2000 कोटीपेक्षा जास्त इथे रेल्वेचे काम मंजूर करून आणले। त्यापैकी 10 ते 15 अंडरपास मंजूर करून आणले। आणि आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभ हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे। आम्ही सगळे या उद्घाटनामध्ये गोपालनगर अंडरपासमध्येच या ठिकाणी उभं राहून त्या उद्घाटनाच्या पूर्ण कार्यक्रमात सहभाग घेतला। वारंवार एक आमदार म्हणून मी याचा पाठपुरावा केला। या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नितीनभाऊ धांडे या ठिकाणी उपस्थित होते, भाजपचे नेते सुनीलभाऊ काळे या ठिकाणी उपस्थित होते, व्यवसाय पार्टीच्या नगरसेविका सुमतीताई ढोकेताई उपस्थित होत्या, त्यावेळी वंदनाताई हरणे भाजपच्या नगरसेविका उपस्थित होत्या, डॉक्टर तायडे साहेब उपस्थित होते, त्याचप्रमाणे आमचे भाजपचे मंगेशभाऊ खोंडे उपस्थित होते, त्यानंतर ठाकरेजी आहे, निंबाळकरजी आहे, अनेक या ठिकाणी शर्मा साहेब आहे, अनेक या ठिकाणी उपस्थित सगळे भाजप आणि व्यवसाय पार्टीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीनं गडकरी साहेबांनी उद्घाटन केलं। त्याबद्दल गडकरी साहेबांचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करतो। आणि मला असं वाटते की ज्या पद्धतीनं राजकमल चौकासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी 3 दिवसाआधी झालेल्या मिटिंगमध्ये 17 कोटी रुपये जे अमाऊंट दिलं, त्या अमाऊंट दिल्याबद्दल राजकमल चौकाचा ब्रिजचाही प्रश्न सुटलेला आहे। लवकरच त्याचं कामसुद्धा सुरू होणार आहे। म्हणून आज सरकारचं कामामध्ये, विकास कामामध्ये प्राधान्य आणि त्या प्रत्येक कामाला आमदार म्हणून मी पाठपुरावा करतो। तर मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अमरावतीकडे खूप लक्ष आहे। प्रचंड ताकदीनं अमरावती जिल्ह्याचा विकास होत आहे, प्रचंड ताकदीनं अमरावती शहराचा विकास होत आहे। अमरावती महानगरपालिका भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीसोबत युवासेना पार्टीसुद्धा आहे, एकनाथ शिंदेंची सेनासुद्धा आहे आणि भारतीय जनता पार्टीचाच महापौर त्या ठिकाणी आम्ही सगळे म्हणून बनवणार आहे। त्या ठिकाणी 500 कोटी रुपये त्या ठिकाणी मुख्यमंत्री महानगरपालिकेच्या विकासासाठी देणार। लोकनायक न्यूज